लोक जागृती मोर्चा येथील अध्यक्ष ॲडव्होकेट रमण सेनाड आणि यांच्यासोबत त्यांचे सगळे पदाधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। जी निवडणुकीची चाहूल आणि जी चर्चा आहे इथली काय स्थिती आहे हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर सर्वप्रथम मला तुमचा परिचय सांगा सर। नमस्कार, मी ॲडव्होकेट रमण सेनाड, लोक जागृती मोर्चा या प्रखर राष्ट्रवादी सामाजिक संघटनेचा मी अध्यक्ष आहे। माझ्यासोबत माझे सगळे पदाधिकारी आहेत। तर आमची संघटना ही पूर्व विदर्भामध्ये सामाजिक दायित्व आणि राष्ट्रवादी विचारधारा घेऊन काम करणारी संघटना आहे। आम्ही आमच्या दौऱ्यामध्ये फिरत असताना या साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा सगळा विचार केला की ह्या साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये नावं मोठे मोठे आहेत, पण काम जर बघितलं तर काम पाहिजे त्या प्रमाणामध्ये नाही आहे। आणि म्हणून मग चांगला दमदार माणूस या ठिकाणी प्रतिनिधित्व करावं। केवळ प्रदेशाचं काम करत असताना आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून किंवा आज या पक्षात उद्या त्या पक्षात असे उड्या मारणारे लोक इथलं प्रतिनिधित्व करण्यापेक्षा इथल्या मातीतला माणूस युवा सक्षम असा असावा। आणि त्या निमित्ताने डॉक्टर सोमदत्त करंजेकर हे आपले राष्ट्रवादी विचारधारेचे आहे, राष्ट्रप्रेमी आहेत, सामाजिक काम करणारे आहेत, उच्च विद्या विभूषित आहे, अशा सोमदत्त करंजेकरांना लोकजागृती मोर्चाने समर्थन जाहीर केलेले आहे। आमचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्या आम्ही मतदारसंघाचा अभ्यास केलेला आहे। ज्या ज्या गावामध्ये आमच्या लोकांचे म्हणजे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमचा तो निर्धार आहे की अपक्ष आहेत परंतु दमदार आहेत असे सोमदत्त करंजेकर हे निवडून यायला हवेत आणि ते निश्चित निवडून येतील असा विश्वास आम्हाला आहे। आणि या साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये एक इतिहास निर्माण करतील, इतिहास लिहितील आणि इथून ते विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतील असा आम्हाला विश्वास आहे। सर, माझा हा प्रश्न राहील की ते एक अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणात असताना त्यांना तिकीट न मिळाली, तिकीट नसताना सुद्धा जर तुम्ही आता हा डिसिजन घेऊन त्यांच्यासोबत आहात तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असून समाधानीत आहात? निश्चितच त्यांना तिकीट मिळाली नाही तरी पण जनतेचं समर्थन त्यांच्यासोबत। आम्हाला विदर्भात काम करत असताना लोकजागृती मोर्चाला एवढे उमेदवार असूनही सोमदत्त करंजेकरांनाच का समर्थन द्यावंसं वाटलं? कारण की त्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांची काम करण्याची क्षमता आहे। आणि म्हणून कसं आहे, तिकीट मिळालं नाही त्यांना। काल पक्षात आलेल्या माणसाला आज तिकीट देऊन तुम्ही जुन्या कार्यकर्त्यांना जर का बाजूला ठेवत असाल, अशा परिस्थितीत त्या कार्यकर्त्यांनी काय करावं किंवा त्या कार्यकर्त्यासोबत असलेल्या शेकडो हजारो कार्यकर्त्यांनी कोणाकडे बघावं? आणि म्हणून त्यांचा विजय हा सुनिश्चित आहे आणि त्यांना आमचा पाठिंबा राहणार आहे। सर, आता सध्याची इथली बीजेपीची स्थिती काय आहे? बघा, साकोली विधानसभा क्षेत्र हे भारतीय जनता पक्षाचं चांगलं क्षेत्र की जिथून भारतीय जनता पक्षाने सातत्याने यापूर्वी या 10 वर्षापूर्वी सातत्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे। पण याचा अर्थ असा होत नाही की काल पक्षात आणायचा आणि आज उमेदवारी द्यायची। ज्याला पण आता नवीन पिढी आहे, जुनी पिढी गेली, नवीन पिढी जी आहे त्यांना पाहिजे व्यक्ती आणि विचारधारा दोन्ही असणारा पाहिजे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील सोमदत्त करंजेकरांसोबत काम करतायत गावोगावी आणि ते आपला निर्णय त्यांनी दिलेला आहे। आता जनतेला निर्णय द्यायचा आहे आणि जनता देखील निर्णय देईल। लोकांचे निवडणुकीला घेऊन एक उत्सुकता म्हणा किंवा त्यांचं एक त्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी ते लोक आता जागृत होत आहे असं मला वाटते आहे। तर तसंच या साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आता आमच्या सोबत होते लोक जागृती मोर्चा येथील अध्यक्ष यांनी सुद्धा एक समर्थन घेऊन निर्णय घेतलेला आहे आणि एक चांगला उमेदवार या आमच्या क्षेत्रासाठी पाहिजे आहे हा निर्णय घेऊन आपल्या लोकांना ते लोकप्रचार न करता आता त्यांची जनजागृती करून की आपल्या या क्षेत्रामध्ये कुठला असा उमेदवार हवा आहे हे घेण्यासाठी, हे सांगण्यासाठी ते सक्षमतेने एक निर्णय घेऊन आज आपल्या प्रचारासाठी निघत आहेत।